हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज मिनी व्लॉग्समध्ये. तर आज आपल्या बाप्पासाठी मोदक बनवण्याचा आहे दुसरा दिवस आणि आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक. त्यासाठी सर्वात आधी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये मैदा, थोडंसं मीठ, थोडंसं सोडा, थोडंसं तूप हे सगळं घालून मी आधी त्याला हाताने मिक्स केलं. त्यानंतर एका कढईत तूप घालून त्यामध्ये खोबरं भाजून घेतलं. थोडंसं खोबरं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातला. गूळ घालून त्याच्यानंतर खसखस घातलं आणि ते सगळं आहे ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपला मोदकांमधला जो सारण आहे तो तयार झाला आहे आणि हे सारण आणि मग जी मी कणिक मळली होती ती कणिक असं मिळून मी सगळे मोदक तयार करून घेतले. तर या पार्ट मध्ये माझ्या मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या बऱ्यापैकी छान आलेल्याच आहेत. सगळी मोदक करून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा इथं माझे मोदक जे आहेत ते तयार झाले आहेत. तर इथं माझे आता मोदक तयार झाले. त्यानंतर मी बाप्पांना मोदकांचा प्रसाद दाखवला आणि स्वतःही खाल्ले. त्याच्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि हे बघा रात्री माझा भाऊ भुट्टेवाला झाला होता. तो सगळ्यांसाठी भुट्टा तयार करत होता. हे बघा त्याची कला दाखवत आहे, लिंबू वर फेकायची, त्याचं हे टॅलेंट आहे तर तो दाखवत होता. त्यानंतर आम्ही भुट्टा खाल्ला. तर माझा आजचा दिवस हा असा होता. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.